मराठी, तुमचा विश्वास आमची ताकद. बुलढाण्यातून एक सर्वात मोठी आणि धक्कादायक बातमी. सुंदरखेडच्या तार कॉलनीमध्ये अवैध गर्भपात आणि गर्भलिंग निदान प्रकरणी आरोग्य उपसंचालकांच्या पथकाने मोठी कारवाई केली आहे. डमी रुग्णाचा वापर करून टाकलेल्या या छाप्यात संशयित डॉक्टर गवई यांना पुन्हा एकदा रंगेहात ताब्यात घेण्यात आले असून घटनास्थळावरून अवैध गर्भपाताची औषधे आणि टॅब जप्त करण्यात आले आहेत. बुलढाण्यातील सुंदरखेड परिसर पुन्हा एकदा अवैध गर्भपाताच्या गंभीर प्रकारामुळे हादरला आहे. अकोला आरोग्य उपसंचालकांच्या पथकाला सुंदरखेडमधील तार कॉलनीमध्ये बेकायदेशीर गर्भलिंग निदान आणि गर्भपात होत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. माहितीची खातरजमा करण्यासाठी अकोला आरोग्य उपसंचालक पथकाचे डॉक्टर धनंजय चिमणकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने एक सापळा रचला. पथकाने एका डमी महिलेला डॉक्टर गवई यांच्या घरी पाठवले. डॉक्टर गवई यांनी त्या डमी रुग्णाचे गर्भलिंग निदान करताच पथकाने थेट घरावर छापा मारला. या छाप्यात पथकाने गर्भपातासाठी वापरली जाणारी अवैध औषधे आणि लिंग निदानासाठी वापरले जाणारे टॅब जप्त केले आहेत. आज आम्ही अकोला आरोग्य मंडळाचे उपसंचालक यांच्या आदेशान्वये त्यांना एक कंप्लेंट आली होती की बुलढाण्यामध्ये गर्भलिंग निदान होत आहे. त्या अनुषंगाने डिकॉय केस घेऊन आलो होतो. डॉक्टर गवई यांच्या इथे पेशंट घेऊन आलो होतो. तर त्या ठिकाणी आम्हाला एक टॅबलेट मिळून आलेला आहे. तो आणि काही औषधी होती ते असं आम्ही आणि जिल्हा शल्यचिकित्सक बुलढाणा यांच्या टीम PCPNDT टीम मार्फत ते सर्व सील केलेलं आहे आणि पुढील कारवाईसाठी आम्ही जिल्हा शल्यचिकित्सक बुलढाणा यांना ते सर्व रिपोर्ट करणार आहे. आपली टीम कुठलची आहे? उपसंचालक कार्यालय अकोला. सर, हे जे डॉक्टर गवई आहे त्यांची डिग्री नेमकी कोणती? सर, डिग्रीचं त्यांनी ॲक्युप्रेशरचं त्यांचं लावलेलं आहे बोर्ड, पण कोणत्याही प्रकारचे डॉक्युमेंट आम्हाला उपलब्ध झाले नाहीत. या अगोदर देखील याच डॉक्टर गवईवर आपल्या जिल्हा शल्यचिकित्सकाच्या पथकाने रेड टाकली होती. त्याबद्दल मला माहिती नाही. आम्ही उपसंचालक कार्यालय अकोलाकडनं आलोय. आरोपी किती आहे एकूण याच्यात? म्हणजे किती लोकांना आपण पकडले? सध्या एक गवई सर आहेत. विशेष म्हणजे डॉक्टर गवई यांच्यावर कारवाई होण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी 11 जून 2025 रोजी बुलढाण्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर दत्तात्रय बिराजदार यांच्या पथकाने डॉक्टर गवई यांच्या दुसऱ्या घरावर धाड टाकून त्यांना ताब्यात घेतले होते. मात्र त्यानंतरही हा बेकायदेशीर धंदा जोरात सुरूच असल्याचे या कारवाईवरून उघड झाले आहे. सर्चिंग केली आणि काय तुम्हाला माहिती भेटली होती? गर्भलिंग निदानाच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार आपण इथे आज चौकशीसाठी आलो होतो. पुढील कारवाई माननीय जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडे सोपवण्यात आली. कोण डॉक्टर आहे, काय ताब्यात, कोणाला ताब्यात घेतलं? प्राथमिक अहवाल जो बनवला त्यामध्ये डॉक्टर गवई म्हणून आहे. त्यांची काय डिग्री? ते डिग्रीचे कागदपत्र तरी दाखवू शकले नाहीत, पण त्यांच्याकडे MD नॅचरोपॅथीची डिग्री आहे असं त्यांनी सांगितलं. काय टीप होती का की अवैध गर्भपात होणार आहे म्हणून असं? हो, तशी तक्रार होती. गर्भपात नाही, गर्भलिंग निदान. यावेळच्या कारवाईत अकोला पथकातील डॉक्टर विशाल येदवर, ॲडव्होकेट शुभांगी ठाकरे, बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयाचे अधिकारी कर्मचारी आणि बुलढाणा शहर पोलिसांच्या मदतीने डॉक्टर गवई यांना ताब्यात घेण्यात आले असून आता त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई केली जात आहे. ब्युरो रिपोर्ट, लोकप्रिय मराठी न्यूज, बुलढाणा. अशाच ताज्या आणि वेगळ्या घडामोडींसाठी पाहत रहा लोकप्रिय मराठी न्यूज.